सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीपती भूपती गजपती श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर साहेब आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी आमच्या ज्या उमेदवारांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये विकास भाऊ असतील, मयूर दादा असतील, त्यापूर्वी विनोद भाऊ होते, विजू भाऊ होते, सर्वच या ठिकाणी ज्यांनी मनोगत व्यक्त केले हे सर्वचे सर्व उमेदवार यांच्या बोलण्यावरून, यांच्या भाषणावरून या ठिकाणी आपल्याला सर्वांना लक्षात आलं असेल की येणारे उमेदवार आणि येणारे नगरसेवक आपला पिंपळाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. मागच्या सभागृहामध्ये साहेब नाईलाजास्तव सगळे घेऊन चालवावे लागले होते, पर्याय नव्हता. एक नगरसेवक मयूर भाऊ जर सोडले, एक नगरसेवक मयूर भाऊ जर सोडले तर सभागृहामध्ये आपल्या प्रभागाच्या समस्यांचा कोणी पाडा वाचेल, आपल्या जनतेचा कोणी तिथे आवाज उठवेल किंवा त्यांच्या समस्यांबद्दल बोलेल असा एक नगरसेवक त्या ठिकाणी नव्हता. मी या ठिकाणी जास्त न बोलता इतकंच सांगणार आहे की मायबाप जनता हो, आपल्याला आता या सर्व गोष्टींचा विचार करण्याची या ठिकाणी गरज आहे. हे या ठिकाणी सांगत फिरताय साहेब, या ठिकाणी महायुतीच्या वतीने प्रचार नारळ फोडण्याची आणि या ठिकाणी प्रचाराची जी सभा झाली ती या पिंपळा परिसरातून झाली. काल परवाच्या वृत्तपत्रांमध्ये होतं, काल परवाच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलं की या जळगाव शहराचे महानगरपालिकेचं केंद्रबिंदू या पिंपळा उपनगर आहे. कारण काय, तर या पिंपळा नगरीचा जो स्वाभिमान आहे, जो अभिमान आहे, जो गर्व आहे तो यांना ठेचून काढायचा आहे. आणि त्याची सुरुवात या जळगाव शहराचे, आपण सर्व म्हणतो ना, काही ठिकाणी भाषण चालू असताना म्हटलं जातं की आपल्या जळगाव शहराचे लाडके आमदार या पिंपळा उपनगराची दशा करण्याचं काम त्या आमदारांनी सुरू केलंय. त्यांनी काल इथे सभा घेतली, त्या सभेत सांगितलं या ठिकाणी पिंपळा नगरीमध्ये साहेब साडी, कोळी, माडी, तेली, कोष्टी, राजपूत, मराठा सर्वच समाजाचे लोक या पिंपळातले वतनदार आहे. सर्वच समाज या ठिकाणी या पिंपळा नगराचं प्रतिनिधित्व करत आहे. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचं हे पिंपळा गाव आहे. या गावाने ठरवलेलं आहे की तुम्ही आमच्या गावातले उमेदवार दिले नाही, आम्ही तुम्हाला या ठिकाणी मतदान करणार नाही. आणि हे सर्वच्या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर गेल्या. त्यांच्या कानावर या सर्व गोष्टी जेव्हा गेल्या, त्यांनी या ठिकाणी सभेत त्या गोष्टींचा उच्चार केला आणि त्यांनी या ठिकाणी खोटं खोटं सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीने गावातले उमेदवार दिले होते म्हणे. त्या उमेदवारांनी एक म्हणे
पडून गेला, दुसरा म्हणे गद्दार निघाला. मी आपल्याला या सर्व उपस्थित माता भगिनी बंधू सर्वच मान्यवर सर्वच उपस्थितांना या ठिकाणी फक्त एक प्रश्न विचारू इच्छितो की आम्ही 2021 ला जर तो उठाव केला नसता तर या पिंपळा परिसराचा विकास झाला असता का? कारण पहिल्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळी या महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या माध्यमातून याच ठिकाणी याच व्यासपीठावरून या पिंपळाकर नागरिकांच्या समक्ष आपल्या आमदार महोदयांनी एक शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला या पिंपळा नगरीचे 8चे 8 नगरसेवक निवडून द्या. 100 दिवसामध्ये या पिंपळा नगरीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, मूलभूत सुखसुविधा दिल्याशिवाय राहणार नाही. मी उपस्थित सर्वच माता बंधू भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व युवक मित्रांना या ठिकाणी विचारतो की आपण सर्वांनी आमच्या सकट सर्वचे सर्व 8 नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले, परंतु पहिल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी रुळावर एक खडीचा तुकडा तरी पडला होता का? या ठिकाणी एक गटरीचं इंचभर काम तरी झालं होतं का? या ठिकाणी एका खांबावर दिवाबत्ती तरी लागली होती का? साहेब, हे आम्हाला सातत्याने इथली जनता विचारत होती की आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलं, आम्ही भरभरून तुम्हाला प्रेम दिलं, आम्ही मतदान रूपी आशीर्वाद दिले आणि मग आमची हवा हेल नका, आमचे विकास कामं का रखडलेली आहे, आम्हाला विकास कामांपासून वंचित का ठेवलं जात आहे? आम्ही त्यांना सातत्याने हे सांगत होतो की मामासाहेब, या पिंपळा नगरीचे लोक आम्हाला सातत्याने विचारताय, जो जिवंत माणूस आहे त्याला तर या ठिकाणी सुविधा नाहीतच, परंतु जो अंत्ययात्रा ज्या ठिकाणी निघते त्याचे शेवटचा निरोपाचा दिवस असतो त्याला देखील त्या स्मशान भूमीमध्ये कुठल्याही व्यवस्था त्या ठिकाणी नाहीये. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. तुम्ही आमच्या सर्वच्या सर्व नगरसेवकांना शब्द दिला होता पिंपळाच्या विकासाचा, त्याचं काय झालं? परंतु एक शब्द देखील त्यावेळेस विकासाच्या बाबतीमध्ये सर्वचे सर्व भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणचे नेते उच्चारत नव्हते, लक्ष देत नव्हते. पण साहेब, आम्हाला दर दिवशी दररोज या लोकांना तोंड द्यावं लागत होतं, यांच्या समोर हात जोडावे लागत होते, यांच्या शिवाय शाप खावा लागत होत्या. मग त्यावेळेस आमच्याकडे कुठला पर्याय उरला नव्हता. जशी या पिंपळा नगरीची परिस्थिती होती त्याच पद्धतीने पूर्ण जळगाव शहराची भारतीय जनता पार्टी पक्ष सोडून गेला नव्हता. जर मी एकटा पडकुटा राहिला असता तर माझ्यासोबत तब्बल 30 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सोडून माझ्यासोबत आले नसते. जे परिस्थिती आमची होती पडून गेले, गद्दार निघाले. मामासाहेब, तुम्हाला या फार मंचावरून विचारतो, तो विजयसिंग पाटील जो तुमच्यासोबत एक विषयाला तुमच्या कमरा लावून काम केलं, त्याने सर्व आमिषात उतरले. तुम्ही त्याच्या उमेदवारी का कापले? तुम्ही त्याला न्याय का नाही दिला? का? कारण तो गरीब होता का? तो तुम्हाला पैसे देऊ शकत नव्हता का? तो तुम्हाला त्या ठिकाणी, मला या ठिकाणी जास्त बोलायला लावू नका, असे अनेक विषय होते. जर आमच्या बाबतीत तुम्ही असं बोलू शकता तर तो एकनिष्ठ माणसाच्या सोबत, त्या एकनिष्ठ माणसाच्या सोबत तुम्ही गद्दारी क्या केली? मामासाहेब, गद्दार आम्ही नाहीये, गद्दार तुम्ही आहे. विश्वासघात तुम्ही केले, त्याच्या पाठी कल्याण तुम्ही कोसलाय. अनेक विषय या ठिकाणी बोलण्यासारखे, अनेक विषय. या पिंपळा नगरीच्या जनतेला इतकंच सांगतो, पुन्हा या ठिकाणी आश्वासनांचं गाजर दिलं गेलंय, पुन्हा या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितल्या गेलाय. 100 दिवसाच्या विकासाचं पण स्वप्न पुन्हा या ठिकाणी दाखवलं गेलंय. विकास भाऊंनी सांगितलंय की मामासाहेब,
नेहमी आकडेचे आहे ना, तर 100, 200, 500, 1000 कोटीचे बोलता. एका सेकंदात जर मामांनी सांगितलं की 100 कोटीवर किती शून्य असतं, तर आजच या ठिकाणी परत राजीनामा देऊन देईल. समजत नाही मामाला, कमवणं समजता, शून्य किती ते मी समजता. अहो, या जळगाव शहराची जनता गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत सुखसुविधांसाठी या ठिकाणी झडते. या समस्या कधी निराकरण होऊन त्याची वाट पाहते. या जळगाव शहराचा कचरा प्रक्रियेचा जो मोठा प्रकल्प आहे, कदाचित तिथे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मला माहित नाही, कारण आपल्याकडे सर्व सुविधा या ठिकाणी 90% आम्ही या ठिकाणी पुरवण्यामध्ये त्या ठिकाणी सफल ठरलोय. मी त्यामध्ये जाणार नाही. या जळगाव शहराचा सर्वात मोठा प्रश्न सॉलिड वेस्ट मटेरियल प्रोजेक्टचा घन कचरा प्रकल्प. ज्या वेळेस मी या महानगरपालिकेत उपमहापौर होतो, त्यावेळेस 60 कोटी रुपये मंजूर करून घन कचरा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर केला गेला होता. परंतु तत्कालीन सत्ताधारी केंद्रात भाजप, राज्यात भाजप, इथे आमदार भाजपचे. तो घनकचरा प्रकल्पाचं कार्यान्वित झाल्यानंतर त्या ठेकेदाराने जेव्हा या ठिकाणी काम सुरू करायला आला, त्याला 10% कमिशन त्या ठिकाणी मागितलं गेलं. 10%, 60 कोटी रुपयाचं काम आहे, 6 कोटी रुपये म्हणे, नाही तर काम करू देणार नाही. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणत होता, जर मी तुम्हाला 6 कोटी देऊ तर त्या ठिकाणी गुणवत्तापूर्वक काम कसं करू. शेवटी त्या कंत्राटदाराने पैसे दिले नाही, म्हणून त्याला त्या ठिकाणी काम करू दिलं गेलं नाही. आणि तो घनकचराचा प्रकल्प आजच्या 5 वर्षा पहिले जो 60 कोटी रुपयात होणार होता, आज तो 100 कोटी रुपयात देखील पूर्ण होऊ शकत नाही. याचे जबाबदार फक्त या जळगाव शहराचे आमदार, या ठिकाणचे जळगाव शहराचे आमदार, या जळगाव शहराचे आमदार राजू मामा आहे. हे मी व्यासपीठावरून सांगतोय. या जळगाव शहरामध्ये रस्त्यांच्या कामाची मंजुरी झाली. अनेक विकास कामं आणण्याच्या संदर्भातले या ठिकाणी डीपीआर तयार झाला, ब्ल्यूप्रिंट तयार झाली. आमच्या पक्षाची सत्ता असताना महापौर, उपमहापौर आणि सर्वच या ठिकाणी बहुमत आमच्याकडे होतं, म्हणून आम्हाला जळगाव शहराचा विकास आणि कायापालट करण्याची संधी होती. त्या माध्यमातून आम्ही एक रोडमॅप तयार केला. तत्कालीन मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धव साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं. उद्धव साहेबांनी आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर लगेच तत्काळ सांगितलं की जळगाव शहराच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करा, ती माझ्याकडे आणा आणि मी तुम्हाला लगेच जळगाव शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये निधी उपलब्ध करून देतो. त्यासाठी आम्ही सर्वजण कामाला लागलो. बघता बघता डीपीआर तयार झाला, जळगाव शहराची ब्ल्यूप्रिंट तयार झाली. परंतु काळाने घात केला. मध्येच कोरोनाचं सावट आलं. त्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा कार्यकाळ निघून गेला. तदनंतर या जळगाव शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असताना हे पिंपळा उपनगर जवळपास 2 लाख लोकसंख्येचं त्या ठिकाणी आम्ही मूलभूत सुखसुविधांच्या प्रश्नांना हात घातला आणि त्या ठिकाणी रस्ते, गटरी, वॉटर, मीटर, पथदिवे, जे कुठले कामं नगरसेवकाचे असतात ते सर्वचे सर्व कामं करण्यास या ठिकाणी सुरुवात केली. आणि या पिंपळा नगरीमध्ये या भागामध्ये जवळपास 60 कोटी रुपयाचे आणि या भागामध्ये जवळपास 40-45 कोटी रुपयाचे कामं, विकास कामं त्या ठिकाणी करण्यामध्ये आम्हाला यश त्या ठिकाणी मिळालं. आपण पाहिलं असेल आजच्या 3-4 वर्षा पहिले, 5 वर्षा पहिले या पिंपळा नगरीचं काय त्या ठिकाणी परिस्थिती होती आणि आज काय त्या ठिकाणी परिस्थिती आहे. खरं तर बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत, परंतु फक्त आणि फक्त टक्केवारीच्या राजकारणामुळे या ठिकाणची काही विकास कामं रखडलेली आहे. परंतु मी आपल्या मतदार माता बंधू भगिनींना या ठिकाणी इतकीच विनंती करतो
की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जर आपण सर्वांनी मिळून एक वज्रमूठ केली आणि आपल्या परिसरातले सर्वचे सर्व स्थानिक नगरसेवक जर निवडून दिले तर उर्वरित कामं देखील पूर्ण करण्याचा या ठिकाणी आमचा यशस्वी प्रयत्न राहणार आहे. आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीने या सर्व गोष्टींना विरोध केला गेला होता मागच्या काळामध्ये. अनेक विषय होते, आपल्या सर्वांची अनेक वर्षांची जे स्वप्न होते, आपल्या सर्वांची जी अस्मिता होती, आपल्या सर्वांनी जे बोलून दाखवलेलं होतं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचं काम देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते भाग्य मला या ठिकाणी लाभलं आणि ते देखील आज या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे. असे अनेक विषय विकासाचे आहेत. बोलायला गेलं तर या ठिकाणी खूप वेळ लागेल. प्रमुख वक्त्यांना आपल्या या ठिकाणी ऐकायचंय. जाता जाता फक्त एकच सांगेल, मायबाप जनता हो, कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, कुठल्याही लोकांच्या बोलण्यात येऊ नका. कारण की खूप या ठिकाणी अजून 4 ते 5 दिवस घ्यायचे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी कानावर येतील, वेगळे वेगळे प्रयोग केले जातील, वेगळ्या वेगळ्या यंत्रणा या ठिकाणी वापरल्या जातील. पण आबा म्हणे चालू झाले म्हणे एजंट फिरणे. पण आबा तुम्हाला सांगतो, यांना मी ठरवलंय बाहेरचं घुसले म्हणे एजंट की डायरेक्टच जोडायचं म्हणे. मी या ठिकाणी जास्त न सांगता या मायबाप जनतेला फक्त इतकंच सांगणार आहे की जे उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलेले नाही, लादलेले, ते लादलेल्या उमेदवारांना जर आपण मतदान कराल, मूलभूत सुखसुविधांचे विषय तर सोडा, साधा उत्पन्नाचा दाखला जरी घ्यायचा असेल ना तर ती एक मॅडम पुण्याला राहते म्हणाय, कोणी एक भाऊ कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी जैनच्या बंगल्यांवर राहतो म्हणे. तो एक तर काही कामच नाही, तर बोलायचं काम बी नाही, तुम्ही कोणी ओळखत बी नाही. इथे माता बंधू भगिनी बसले, आपण सर्वांना या गोष्टींची जाण आहे. ही निवडणूक नुसतीच महानगरपालिकेची नाहीये. भारतीय जनता पार्टीने घाट घातलाय पिंपळाच्या अस्मितेला ठेचण्याचा, पिंपळाच्या अस्मितेला ठेचण्याचा, बरोबर गर्वाने त्यांची जी मान या ठिकाणी ताठ मानेने चालतात त्यांच्या माना झुकवण्याचा, या पिंपळकर नागरिकांचा नाक कापण्याचा जो या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी चंग बांधलाय, त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या 15 तारखेला द्यायचंय. आपल्याला जर आपल्या गावाची अस्मिता, आपल्या गावाचे लोक, आपले लोक जर जिवंत ठेवायचे असतील, आपले माणसं राजकारणात जिवंत ठेवायचे असतील, आपल्या सर्वांना जर न्याय अपेक्षित असेल तर जो भारतीय जनता पार्टीने जसं देशाची राजधानी दिल्ली आहे तसं या जळगाव शहराची राजधानी पिंपळा आहे, हे विसरता कामा नये. आणि हे राजधानी काबीज करण्याचं भारतीय जनता पार्टीने जे षडयंत्र केलंय ते षडयंत्र आणून पाडायचं तुम्हाला माता बंधू भगिनींना. येणाऱ्या 15 तारखेला आपली सतत वेग बुद्धी जागृत ठेवून या ठिकाणी मतदानाला जाताना ठरवून घ्यायचंय, आपलं गाव, आपली माणसं आणि त्यांचं चिन्ह ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल या चिन्हासमोर मतदान करून आपल्या पिंपळाची अस्मिता कायम ठेवायची आहे. आणि जे वेळोवेळी आपण बाहेरच्यांना रस्ता दाखवलाय त्याच पद्धतीने यावेळेसचा निर्णय घेऊन बाहेरून येणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. इतकंच यावेळी आपल्याला थांबतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका.